नमस्कार मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपल्याला महाजनपद काळ हा मुद्दा बघायचा आहे, हा चॅप्टर बघायचा आहे। अगेन आपल्याला ह्याला 2 सेशन साधारणतः लागणार आहेत, तर हा आपला पार्ट 1 इथे असणार आहे। ठीक आहे, आता बघा भारतामध्ये, प्राचीन भारतामध्ये इसवी सन पूर्व 6वे शतक, ठीक आहे, इथे बघा मॅप मध्ये इसवी सन पूर्व 6वे शतक या काळामध्ये आता उत्तर वैदिक काळातला जो फेज होता तो आता मॅच्युअर झालेला आहे, तो आता जवळजवळ संपुष्टात किंवा पूर्णत्वास आलेला आहे। आणि त्याच्या शेवटी हळूहळू इथं महाजनपद, छोटी छोटी राज्य इथे तयार व्हायला लागलेली आहेत आणि त्यांना म्हटलं गेलं महाजनपद। ठीक आहे, तर असे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये एकूण 16 महाजनपद इथं अस्तित्वात आले होते आणि ही जी 16 महाजनपद आहेत ती भारतातले पहिले साम्राज्य आहेत। ठीक आहे, ते भारतातले पहिले साम्राज्य आहे आणि हे महाजनपद अस्तित्वात येण्याचं किंवा विकसित होण्यामागे सर्वात महत्त्वाची भूमिका कशाची असेल तर ते होतं लोखंड। या लोखंडामुळे शेती करणं आणि शस्त्र जंगलतोड करणं या सगळ्या गोष्टी इझी बनलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे काय झालं, हळूहळू हे लोक स्थायिक जीवन एक प्रकारचे जगू लागले। जमिनीसाठी, प्रदेशासाठी संघर्ष करणं आता त्यांना अधिक सोपं झालं होतं आणि त्याच्यातनं मग सरप्लस अर्थव्यवस्था, शेतीच्या कामांमधनं सरप्लसची अर्थव्यवस्था इथे तयार झाली, ज्यातनं शेतीमध्ये ॲडिशनल उत्पादन इथं होऊ शकत होतं। त्याच्यामुळे हळूहळू जीवन हे स्थायिक स्वरूपाचं झालं। आर्य लोकांनी काय केलं आपल्याला माहिती ऑलरेडी की त्यांनी स्थलांतर केलं, ते सप्तसिंधवा म्हणजे गुजरात पंजाब हरियाणाचा जो एरिया आहे त्या एरियामधून ते लोक कुठं यायला लागले, ते आले या गंगा नदीच्या मैदानाच्या प्रदेशामध्ये ही लोक आले। ठीक आहे, त्यांनी स्थलांतर केलं आणि इथेच त्यांनी काय केलं, एकूण ही 16 महाजनपद स्थापन केलेली आहे। ठीक आहे, 16 महाजनपदांबद्दल आपल्याला डिटेल माहिती प्रत्येक महाजनपदांपैकी बघायचीच आहे, पण इथे बघा, इथे आपण फक्त एक जो मॅप आहे त्याच्यामध्ये 16 महाजनपद बघून घेऊया। ठीक आहे, इथे बघा, एक आहे अंग 1, मगध 2, व्रज्जी 3, काशी 4, मल्ल 5, ठीक आहे, कोसल 6, पांचाल 7, सूरसेन 8, मत्स्य 9, कुरु 10, ठीक आहे, वत्स 11, चेदी 12, अवंती 13, अस्मक 14 हे महाराष्ट्राच्या प्रदेशामध्ये होतं। त्यानंतर गंधार 15 आणि कंबोज 16 असे 16 महाजनपद हे उत्तर भारतामध्ये म्हणजेच उत्तर प्रदेश, बिहार, मध्य भारताचा काही भाग, राजस्थान, दिल्लीचा काही भाग आणि इकडे हा आजचा पाकिस्तानचा जो एरिया आहे त्या भागामध्ये आणि एकच फक्त आपल्या इकडे दिसतं दक्षिण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ते म्हणजे अस्मक। अशी टोटल 16 महाजनपद या काळामध्ये अस्तित्वात आले। मग हे जे महाजनपद आहेत या महाजनपदांची माहिती आपल्याला बौद्ध ग्रंथ अंगुत्तर निकाय, दीघ निकाय, दीपवंश व महावंश आणि बौद्ध जे ग्रंथ आहे, ठीक आहे, हे भगवती सूत्र याच्यातनं मिळते। ठीक आहे, हे महापरिनिर्वाण सूत्र जे आहे, ठीक आहे, ते अगेन बौद्ध ग्रंथच इथे आहे। ठीक आहे, ऑलरेडी याच्यावर प्रश्न आलेला आहे, अंगुत्तर निकाय याच्यावर MPSC प्रिलिम्स मध्ये ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे, तर अशा प्रकारची माहिती हे लोक विचारतात। ठीक आहे, आता या काळामध्ये महाजनपदांबरोबरच अनेक गणराज्य सुद्धा अस्तित्वात आले होते। ठीक आहे, गणराज्य म्हणजे काय, तर एक छोटासा प्रदेश आणि तिथं लोकांच्या सहाय्यानं, लोकांच्या निर्णयानं, निवडणूक वगैरे होऊन तिथं निर्णय होणार आहेत, सर्वसंमतीने होणार आहेत। आणि महाजनपद जो प्रकार आहे, ठीक आहे, तिथं काय असणार आहे तर तिथं असणार आहे थोडक्यात राजेशाही। ठीक आहे, ती पूर्णतः विकसित झालेली मे बी नसेल, हळूहळू ती विकसित होणार आहे, पण तिथे राजेशाही असणार आहे, एक व्यक्ती, एक कुटुंब, त्यांचं शासन असणार आहे। इथे मात्र काय की गावाचे लोक, त्या जमातीचे लोक मिळून निर्णय घेणार आहेत। तर या काळामध्ये गणराज्य अस्तित्वात होती। सो आपण एक प्रकारे जे म्हणतो ना की डेमोक्रेसीचा विकास वेस्टमध्ये झालेला आहे, तर ते साफ चुकीचं आहे। डेमोक्रेसीचा विकास हा भारतात झालेला आहे। ग्रीक डेमोक्रेसीच्या
काही काळ, काही मोजका काळ आधी आपल्याकडे डेमोक्रेसी होती आणि ऋग्वेदिक काळामध्ये सुद्धा डेमोक्रेसी होती, कारण लोक राजांची निवड करायची. जसं आज आपण राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री वगैरे निवडतो, तशी त्या काळात लोक निवडायचे. याचा अर्थ डेमोक्रेसी ही भारतात आहे, तिचा मूळ भारतात आहे. आजचं जे विकसित स्वरूप आहे ते मे बी वेस्टर्न कंट्रीजमध्ये इन्व्हेंट झालेलं असेल किंवा त्याचा विकास झाला असेल, पण मूळ डेमोक्रेसी, लोकशाही हा प्रकार भारतामध्ये होतो. हे या गणराज्याच्या मुद्द्यावरनं आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे. आता या गणराज्यांमधले जे निर्णय होते ते बहुमताने इथं घेतले जात होते. काही महत्त्वाचे गणराज्य ह्या काळात जे होते बघा, शाक्य गणराज्य गौतम बुद्धांचं होतं हे. ठीक आहे. त्यांचे वडील, ठीक आहे, गौतम बुद्धांचे वडील हे या शाक्य जमातीचे प्रमुख होते. मल्ल, लिच्छवी, विदेह, ठीक आहे, कोलीय, बुलिस, कलाम, मौर्य आणि व्रज्जी इत्यादी महत्वाचे गणराज्य सुद्धा या काळात होते. आता व्रज्जी नावाचं आपल्याकडे महाजनपद आहे आणि जनपद गणराज्य सुद्धा इथे आपल्याकडे आहे या सेम नावाचं. त्याच्यानंतर आता हे जे गणराज्य होते, ह्या गणराज्यांचे दोन प्रकार पडतात. ठीक आहे. ते आपल्या फक्त अंडरस्टँडिंगसाठी आहे. गणराज्यांचा एक जो प्रकार आहे तो आहे आयुधजीवी. ठीक आहे. आयुधजीवी म्हणजे काय की ज्यांचं जीवन, ठीक आहे, ज्यांचा उदरनिर्वाह हा युद्ध कौशल्य, शस्त्रास्त्र, आयुध म्हणजे काय, शस्त्र, ठीक आहे, तर शस्त्रास्त्रांवर अवलंबून आहे. म्हणजे लढाऊ वर्ग आहे हा पूर्णतः, दुसरं काही काम करत नाही, फक्त लढाई करणं किंवा युद्ध वगैरे करून आपलं उदरनिर्वाह भागवणं असा वर्ग आयुधजीवी. ठीक आहे. शस्त्रास्त्रांवर तो अवलंबून होतो आपल्या उपजीविकेसाठी. याच्यामध्ये एक्झाम्पल काय आहे, जिगर्थ, शूद्रक, मालव आणि चौथेय हे त्याचे काही एक्झाम्पल आहेत. दुसरं आहे वार्तशास्त्रोसजीवी. ठीक आहे. वार्तशास्त्रोसजीवी असा एक दुसरा वर्ग आहे. वार्ता म्हणजे व्यापार आणि त्याच्यावर उपजीविका त्यांच्या अवलंबून आहे. पण इथं काय सांगितलंय, वार्ताशास्त्रोपजीवी. याचा अर्थ काय की व्यापार, त्यामध्ये मग व्यापार, शेती, पशुपालन ह्याचबरोबर युद्ध कला सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे युद्ध, संघर्ष आणि व्यापार या दोन्ही गोष्टी ज्याच्यामध्ये, त्याला काय म्हटलं गेलं, वार्तशास्त्रोपजीवी. ठीक आहे. हे एक त्याच्यामध्ये वर्ग आहे. याचे एक्झाम्पल काय, कंबोज आणि सुराष्ट्र. ठीक आहे. जसं आज आपल्याला सौराष्ट्र नाव दिसतं त्या प्रकारचं हे सुराष्ट्र हे नाव आपल्याला दिसतं. कुठेतरी सिमिलॅरिटी याच्यामध्ये असावी. ठीक आहे. या दोन्ही प्रकारचे गणराज्य भारताच्या मुख्यतः वायव्य भागात होते. ठीक आहे. वायव्य भागात होते. पनिनीचं जे अष्टाध्यायी ग्रंथ आहे, ठीक आहे, आता MPSCला नाही का या खोचक गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट असतो, त्याच्यामुळे काय करायचं, पनिनींच्या अष्टाध्यायी या ग्रंथामध्ये अश्वायन, अश्वकायन आणि हस्तकायन अशा 3 राज्यांचा उल्लेख येतो. ठीक आहे. अशा 3 राज्यांचा उल्लेख येतो. बघा, समुद्रगुप्त गुप्त साम्राज्याचा, ठीक आहे, त्याच्या प्रयाग प्रशस्ती यामध्ये त्याने नर्मदा आणि त्याच्या वरचा थोडा बहुत खालचा एरिया ह्या भागातले 12 गणराज्य जिंकल्याचा उल्लेख, 12 प्रदेश जिंकल्याचा उल्लेख येतो. आणि त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. प्रयाग प्रशस्ती हे खूप इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल माइलस्टोन आपल्या भारतीय इतिहासामध्ये आहे आणि त्याच्यावर त्यांनी काय केलं, त्याच्या कंटेंटमध्ये जे नावं आलेत त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. सो आयोगांना ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतं. तर असे अश्वकायन, अश्वायन आणि हस्तकायन अशी 3 नावं येतात. बरं, हे फक्त इथूनच कन्फर्म होत नाही, तर त्याचबरोबर सिकंदर ज्यावेळेस भारतावर आला होता, भारतावर त्याने हल्ला केला होता, सिकंदर म्हणजे अलेक्झांडर. ठीक आहे. यानं अफगाणिस्तान आणि पंजाबच्या भागामध्ये, ठीक आहे, त्या भागामध्ये जो सुरुवातीला आला होता तिथूनच तो परत गेला. पण त्या सिकंदर बरोबर काही इतिहासकार सुद्धा आले होते आणि त्यांच्या लेखकांमध्ये अस्पासिओय, अस्केनॉय आणि अस्तकेकॉय अशा 3 राज्यांचा उल्लेख येतो. आणि मे बी हे जे पनिनींनी उल्लेख केलेला आहे त्या अष्टाध्यायी ग्रंथामधल्या ह्याच राज्यांचा तो उल्लेख असावा, कारण ती नावं थोडी बहुत सिमिलर आहेत असं आपल्याला दिसतं. ठीक आहे. या गणराज्यांमध्ये प्रादेशिक स्तरावर त्यांच्या एरियामध्ये एका व्यक्तीची निवड असायची, निवड केली जायची प्रमुखाला. जसं आज आपण सरपंच वगैरे निवडतो आणि त्याला काय म्हटलं जाईल, गणमुख्य. ठीक आहे. आता हे जे गणमुख्य होते
ते गण परिषदेचे सदस्य आहे. म्हणजे जसे आज हा गणमुख्य इक्वल टू आपण काय म्हणूयात नगरसेवक, ठीक आहे, किंवा आमदार. जसं आपण काय करतो, आमदार आपल्या आपल्या मतदारसंघांमधून आमदार किंवा नगरसेवक निवडतो आणि ते मग नगराध्यक्ष किंवा मुख्यमंत्र्यांची निवड करतात. तर त्या प्रकारचा हा गणमुख्य आपल्याला दिसतो. गणांचा प्रमुख छोट्या छोट्या एरियामध्ये यांच्या वाड्या वस्त्यांमध्ये एक एक सदस्य निवडला जाईल अशी काहीतरी व्यवस्था मे बी इथं असावी. हे गणमुख्य गण परिषदेचे, जसं आपले आमदार विधानसभेचे सदस्य असतात, नगरसेवक नगर परिषद महानगरपालिका यांचे सदस्य असतात, तसं इथं आपल्याला दिसतं. ठीक आहे. गण परिषद ही या गणराज्यांसंदर्भात निर्णय घेणारी, गणराज्यांविषयी निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था होती आणि याच्या प्रमुखाला गणप्रमुख, ठीक आहे, आणि राजा या शब्दांनी त्याला संबोधलं जायचं. ठीक आहे. गणराज्याचा किंवा या एरियाचा प्रमुख गणप्रमुख किंवा राजा असं त्याला म्हटलं जाईल. या काळात या गणप्रमुखाबरोबर प्रमुख अधिकारी सुद्धा असायचे. उपराजा किंवा त्याला उपाध्यक्ष म्हणा, सेनापती, ठीक आहे, आणि भंडारिक, ठीक आहे, किंवा भंडागारिक. हा भंडागारिक म्हणजे एका प्रकारचा काय होता कोषाध्यक्ष, ठीक आहे, तिजोरीवर लक्ष ठेवणारा अर्थमंत्री हा ह्या भंडागारिक असायचा. तर ह्याचा या गणराज्यांविषयी डिटेल माहिती आपल्याला मिळते. आता हे जे गणराज्य आहेत, ठीक आहे, 19व्या शतकाच्या काळात अलेक्झांडर कनिंघम यांना वेगवेगळे शहरं यांना भारतामध्ये शोधली होती. जसे तक्षशिला, अहिच्छत्र, संकिसा, श्रावस्ती, कौसांबी, वैशाली, नालंदा, ठीक आहे, इत्यादी प्राचीन शहराचा त्यांना शोध लावला आणि याच्यावरनं मग हळूहळू यांच्याविषयीचे जे लिखित पुरावे वेगवेगळे याच्यामध्ये होते त्याच्यावरनं कन्फर्म झालं की हे खरंच अस्तित्वात होते. आता या साम्राज्यांचं लष्करी सामर्थ्य हळूहळू वाढायला लागलं आणि राजे आता या महाजनपद काळामध्ये बघा स्वतःचं खडं सैन्य ते लोक ठेवायला लागले. सैन्य, खडं सैन्य, कायम सैन्य हे लोक बाळगू लागले. ठीक आहे. या काळात अस्त्रशस्त्र विद्येत निपुण असा एक स्वतंत्र वर्ग इथं अस्तित्वात आला आणि पनिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथामध्ये त्याला जनपदीन असं म्हटलेलं आहे. मे बी आता हा जो शस्त्रास्त्र संघटन याच्यामध्ये निपुण असलेला लढाऊ वर्ग जो आहे त्याच्यासाठीच हा जनपदीन हा शब्द वापरलेला असावा असं दिसतं. याचं काम काय आहे की पूर्ण वेळ लष्करामध्ये किंवा पूर्ण वेळ एक लढाऊ प्रकारचा वर्ग म्हणून कार्य करणे. इथे आपल्याला त्याचा एक रिप्रेझेंटेटिव्ह फोटो फक्त आपण टाकलेला आहे. ठीक आहे. आता आपल्या स्टेट बोर्डांच्या पुस्तकामध्ये बघा, स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये हा एक टेबल दिलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये प्राचीन जनपदांमधील, ठीक आहे, काही जनपद आणि त्यांचा ज्या ग्रंथामध्ये उल्लेख येतो त्या ग्रंथांची नावं इथं आपल्याला दिलेली आहे. आणि एक लक्षात घ्या, ज्या अर्थी हे स्टेट बोर्डमध्ये दिलंय त्या अर्थी आपल्याला ते पाठ करणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे पाठ असलं पाहिजे. याच्यामध्ये जोड्या लावा, चूक बरोबर असं काहीही प्रश्न येऊ शकतो आणि MPSCना अशा फॅक्च्युअल गोष्टींवर खोचक प्रश्न विचारायला खूप इंटरेस्ट असतो. त्याच्यामुळे हे पाठ करायचं. बघा, प्राच्य म्हणजे पूर्व दिशेचा. ठीक आहे. पूर्व दिशेला कोणकोणते जनपद आहेत तर अंग आणि मगध हे अथर्ववेदामध्ये उल्लेख येतो. ठीक आहे. किकट हे ऋग्वेद आणि अथर्ववेद दोन्हीमध्ये उल्लेख येतो. पुंडू यांचा महाभारत ग्रंथामध्ये येतो. पुंडू म्हणजे एक प्रकारे हे पांडू जे होते, ठीक आहे, ते असू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रतीच्य म्हणजे काय तर पश्चिम. ठीक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कोण कोण असणार आहेत? अनु, अलीन, भलान, दुयू, परुषु, पक्त, पुरु, तुर्वश, यदू आणि हे सगळ्यांचा उल्लेख येतो ऋग्वेदामध्ये. ठीक आहे. गांधार, हे गांधारचा उल्लेख ऋग्वेद आणि अथर्ववेद दोन्हीमध्ये येतो. त्याच्यानंतर आहे शाल्व, याचा उल्लेख महाभारतामध्ये येतो. उदिच्य म्हणजे काय तर उत्तर. ठीक आहे. उत्तरमध्ये कोण कोण आहेत तर क्रिवी, वैकर्ण यांचा ऋग्वेदामध्ये उल्लेख येतो. बल्लिक यांचा अथर्ववेदामध्ये उल्लेख येतो. आंध्र यांचा महाभारतामध्ये उल्लेख येतो. ठीक आहे. दक्षिणेमध्ये पुलिंद हा सम्राट अशोकचा शिलालेख आहे, त्याच्यामध्ये याचा उल्लेख येतो. आणि मध्य देशामध्ये अज, चेदी, भरत, मत्स्य, शिग्रू, तुत्सु,
तृत्सु, उशिनर, यक्षु यांचा ऋग्वेदामध्ये उल्लेख येतो आणि कुरु आणि शृंजय यांचा अगेन ऋग्वेद आणि अथर्ववेदामध्ये उल्लेख येतो. याच्यामध्ये खरं तर इतक्या फॅक्च्युअल गोष्टी विचारणं अपेक्षित नाहीये, पण तरीही जर विचारलंच तर आपल्या डोळ्याखालून ते गेलेलं असावं, आपल्याला त्याची माहिती असली पाहिजे. म्हणून हा टेबल तुम्ही नीट लक्ष द्यायचं आहे. आता हे जे महाजनपदांचा काळ होता, महाजनपदांची अस्तित्व, मोठमोठ्या महाजनपदांचं अस्तित्व निर्माण झालं, त्यांचा उदय आणि व्यापारासाठी वाढ याच्यामुळे ती मोठमोठी शहरं उदयाला येऊ लागली. आणि हे जे शहर आहेत इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये, ठीक आहे, ठीक आहे, हे जे शहर आहेत त्याला भारताचं दुसरं नागरीकरण म्हणलं गेलं. मग पहिलं नागरीकरण कोणतं होतं? तर पहिलं नागरीकरण होतं हडप्पा सभ्यता. आणि तिसरं नागरीकरण कधी आलं भारतामध्ये? तर तिसरं आलं दिल्ली सल्तनतचा काळ, तिथून त्याची सुरुवात झाली आणि ते आजपर्यंत भारतामध्ये कंटिन्यू आहे. आपलं जे तिसरं नागरीकरण आहे ते आज सुद्धा, म्हणजे इथं मोठमोठी शहरं हळूहळू निर्माण व्हायला लागली. बघा ह्या काळामध्ये, ह्या दिल्ली सल्तनतच्या काळामध्ये अजमेर, आग्रा, दिल्ली, ठीक आहे, हे जे शहर आहेत ही ह्या काळामध्ये आता नव्याने आज सुद्धा त्यांचं अस्तित्व आहे, हे आपल्याला स्पष्टपणे याच्यामध्ये जाणवतं. ठीक आहे. सो आता ही जी शहरं उदयाला आली, महाजनपदांचा विकास, त्यामुळे मग व्यापार वाढ झाली, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे शहर विकास झाले. आता व्ही गॉर्डन चाइल्ड, ठीक आहे, नावाचा एक इतिहासकार, एक अभ्यासक आहे, त्यानं काय सांगितलं की इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये ते जे झालं त्याला आपण एका प्रकारे शहरी क्रांती असं म्हणू शकतो. मात्र शहरी क्रांती कधी होऊ शकते किंवा कधी होण्याची शक्यता असते, त्यासाठी काय बॅकग्राऊंड असावं लागतो, काय गोष्टींचं अस्तित्व असावं लागतं, हे त्यानं एक लिस्ट आपल्याला सांगितली आहे की यामुळे ह्या शहरीकरणाचा विकास हा अधिक तीव्र गतीने होऊ शकला. ते काय काय तर बघा, पहिलं सत्ताधारी वर्गाचा उदय होणे, महाजनपदाच्या स्वरूपात शासक, त्याच्यात राजे आणि मोठा सरदार वर्ग, ठीक आहे, यांचं अस्तित्व आलं. आणि याच्यामुळे काय झालं, याच्यामुळे एक प्रकारचा शासक वर्ग, स्टेपल शासक वर्ग, ज्याच्याकडे सत्ता सुद्धा आहे आणि पैसा सुद्धा आहे, हा वर्ग इथं उदयाला आला. ही झाली पहिली गोष्ट. दुसरं की धर्माचा प्रचार प्रसार होणे, इसवी सन पूर्व 6व्या शतकातच बघा, जैन, बौद्ध, ठीक आहे, वैदिक धर्म किंवा ज्याला आपण ब्राह्मण आणि आजच्या भाषेमध्ये हिंदू, ठीक आहे, म्हणतो, आजीविका इत्यादी पंथ धर्म इथं खूप स्ट्रॉंग झाले आणि इथल्या ज्या लोकल जमाती आहे त्यांच्यामध्ये सुद्धा त्याचा प्रसार झाला. आणि काही प्रमाणातनं परकीय जे लोक येत होते त्यांच्यामध्ये सुद्धा ह्या वेगवेगळ्या धर्मपंथांचा प्रभाव वाढत गेला, त्यांचा प्रसार हा होत गेला. ही एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर इमारतींचं अस्तित्व, शहर आले की तिथे इमारती असणार. आपल्या गावामध्ये 5-5, 10-10 मजली इमारत असते का? नसते. कारण गावामध्ये जमीन विपुल प्रमाणात आहे, राहणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. शहरांमध्ये मात्र कमी जागेमध्ये जास्त लोक राहतात आणि त्याच्यामुळे मोठमोठ्या इमारती लागतात. हे एक द्योतक आहे की इथं शहर इथं असावं. हडप्पा संस्कृतीच्या वेळेस आठवा, मोठमोठे वाडे असायचे, 2-3 मजली घरं त्या काळात सुद्धा अस्तित्वात होती. ठीक आहे, 2-3 मजली घरं त्या काळात सुद्धा अस्तित्वात होती. याचा अर्थ शहर असले तर तिथं इमारतीचं अस्तित्व असणं हे कंपल्सरी होऊन जातं. ठीक आहे. चलनाचा वापर इथं मोठ्या प्रमाणात होणं हा सुद्धा एक शहरीकरणासाठी आपण म्हणूयात प्री रिक्विसाइट, ठीक आहे, एक पूर्व अट आहे. कारण चलनाच्या वापरामुळे व्यापार काय होतं, व्यापार सुलभ होतं. ठीक आहे, व्यापार सुलभ झाला की त्याचा व्हॉल्यूम वाढतं. आता समजा मला एखादी गोष्ट विकायची आहे, समजा मला हा पेन विकायचा आहे आणि तुमच्याकडं एक वही आहे. आता मी हा पेन त्यालाच विकू शकतो की समजा मला वही पाहिजे किंवा मला समजा एखादा काहीतरी फोन पाहिजे, तर मला असा व्यक्ती शोधावा लागेल की ज्याला हा पेन पाहिजे आणि त्याला फोन विकायचा आहे. मग आता मी कुठे शोधत बसणार? ठीक आहे, आज आपण काय करतो, पटकन फेसबुकवर OLXवर टाकतो. त्या काळात तसं काही होतं का? नाही.
म्हणजे वस्तू विनिमयाची जी पद्धत असते त्याच्यामध्ये काय होतं की व्यापारावर मर्यादा येतात, मात्र चलन आलं की मी काय म्हणणार आहे, हा हे पेन विकत घे, मला पैसे दे, चल मी माझं जातो, मी माझं शोधल मला कुठं मोबाईल मिळतो ते, ठीक आहे, किंवा मला जे काही पाहिजे मी तिथं शोधतो. तर व्यापारामुळे काय होतं, चलनाच्या वापरामुळे व्यापार हा खूप सुलभ होऊन जातो, ती एक प्रिक्विसाइट आहे. त्याचबरोबर व्यापार वाढीसाठी लेखन शैलीचा विकास हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण व्यापार करायचं म्हणलं मग शेवटी हिशोब ठेवणं आलंच, ठीक आहे. हिशोब ठेवण्यासाठी तुम्हाला लेखनशैली आली पाहिजे आणि ती खूप मोठ्या एरियामध्ये खूप दूरवरच्या लोकांना ती कळाली पाहिजे. संपूर्ण भारतामध्ये, भारताच्या बाहेर सुद्धा तुम्ही जे काही लिहिलंय, जे काही समजा बिल वगैरे पाठवलंय, ठीक आहे, किंवा जे काही लिहून हिशोब ठेवलाय ते कळालं पाहिजे. याच्यासाठी ही लेखनशैली इथं महत्त्वपूर्ण असते, तरच व्यापाराचा विकास होतो आणि व्यापारांचा विकास झाला तरच मोठी मोठी शहरं अस्तित्वात येतात. कर प्रणालीचा विकास, कारण बघा शहरांचा जर विकास व्हायचा असेल, शहरांचा विस्तार व्हायचा असेल तर ते जे शहरं ऑलरेडी छोटी आहेत त्यांचा रखरखाव करावा लागतो, त्यासाठी पैसा खर्च करावा लागतो. मग तो पैसा देणार कोण, कारण सार्वजनिक सुविधा त्यासाठी सर्वांनी पैसा देणं आवश्यक आहे आणि सर्व लोक पैसा कसा देतील तर कर प्रणालीच्या माध्यमातून. त्याच्यामुळेच कर प्रणाली व्यवस्थित असेल तर शहरांचा व्यवस्थित विकास होतो, सार्वजनिक सुविधा ह्या व्यवस्थित प्रमाणात इथे मिळू शकतात, ठीक आहे. या सर्व गोष्टींमधनं व्यापार आणि वाणिज्यांचा विकास होणं आणि सर्वात महत्त्वाचं वैज्ञानिक प्रगती ज्या आधारावर या शहरांची, नवीन व्यापाराची, लेखनशैलीची, चलनाची, या प्रत्येक गोष्टीच्या विकासामध्ये हा हातभार लावेल असा वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक विकास या काळामध्ये होणं आवश्यक असतं आणि तरच शहरी क्रांती संभव होते असे या वी गॉर्डन चाइल्ड या व्यक्तीनं, या संशोधकांना सांगितलेलं आहे. आता आपल्याला एकूण ही जी 16 महाजनपद आहेत त्यांची काही फॅक्च्युअल माहिती आहे ती बघायची आहे. ही जी फॅक्च्युअल माहिती ही तुम्हाला पाठ करायची आहे, ठीक आहे. आपल्या पुस्तकामध्ये एक टेबल दिलेला आहे, पूर्ण 1-1.5 पेजचा काहीतरी टेबल आहे. तो टेबल जशाला तसा तुम्हाला पाठ करायचा आहे, त्याच्यामध्ये काही शॉर्टकट आपल्याला अजून असू शकत नाही. ऑलरेडी त्याच्यामध्ये फक्त फॅक्च्युअलच माहिती दिलेली आहे, बाकीचं आपण डिस्कस केलंच आहे. तर बघा 16 महाजनपद होते, पैकी पहिलं मगध साम्राज्य होतं, ठीक आहे. हे मगध साम्राज्याची राजधानी सुरुवातीला राजगृह किंवा त्याला गिरिव्रज किंवा राजगृह असं सुद्धा म्हटलं जायचं आणि नंतर पाटलीपुत्र म्हणजे आजचं पटना शहर जे आहे, ठीक आहे, ते पटना शहर याची राजधानी होतं. आजचा जो त्याचा भाग आहे तो आहे दक्षिण बिहारमधला. याचे प्रमुख शासक कोण होते तर हे बिंबिसार, ठीक आहे, आणि अजातशत्रू हे 2 प्रचंड महत्त्वाकांक्षी व्यक्ती यांचे शासक होते आणि त्याच्यामुळेच हे मगध साम्राज्य भारतामध्ये पुढे सर्वात स्ट्रॉंग साम्राज्य म्हणून ह्या 16 महाजनपदांपैकी ते विकसित झालं. हळूहळू हे सगळे 16 महाजनपद त्यांनी पदाक्रांता करून जिंकून घेतले यांनी आणि यांच्या पुढच्या वारसांनी, ठीक आहे. या काळामध्ये महागोविंद हा जो व्यक्ती आहे तो या राजगीर या शहराची त्याने रचना केलेली आहे असं मानलं जातं. या राजगीर किंवा राजगृह या शहराचं वैशिष्ट्य असं होतं की याच्या 3 बाजूला डोंगर आहे आणि एका बाजूला नदी होती. म्हणजे या राजगृह शहरावर हल्ला करणं, त्याला जिंकून घेणं हे त्या काळात जवळजवळ अशक्य होतं. त्याच्यामुळे आम्ही तर जाऊन दुसऱ्यावर कोणावरही हल्ला करू शकतो, पण आम्हाला आमच्या राजधानीच्या सुरक्षेची चिंता नाहीये, कारण तिकडे खूप कमी लोक सुद्धा त्याला डिफेंड करू शकत होते, ठीक आहे. सो त्याच्यामुळे याचं महत्त्व आहे, ठीक आहे. दुसरं महाजनपद कोणतं आहे तर अंग. याची राजधानी होती चंपा, तिचं आजचं नाव आहे मलिनी, ठीक आहे, पूर्व बिहारच्या भागामध्ये आहे. ब्रह्मदत्त हा तिचा या महाजनपदाचा शासक होता. अनेक शासक असायचे, पैकी जे महत्त्वाची नावं वाटली, ठीक आहे, तितकी आपण इथे घेतोय, ठीक आहे. अथर्व वेदामध्ये या अंग महाजनपदाचा उल्लेख इथे आढळतो. पुढचा आहे मल्ल महाजनपद. तिसरं कुशीनार, ठीक आहे, किंवा कुशीनगर ज्याला म्हणतो, ते कुशीनगर ही याची राजधानी होती किंवा कासिया ही सुद्धा यांची राजधानी होती. हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. आता हे जे कुशीनगर होतं, ठीक आहे, कुशीनारा जे होतं ते 9 महाजनपदांचं, जनपदांचं किंवा गणराज्यांचं आपण म्हणूयात संघ होतं, ठीक आहे. 9 जनपदांचं, गणराज्यांचं एका प्रकारे ते संघ होतं. इथे कुशीनार किंवा कुशीनगर येथे गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाण ज्यावेळेस झालं त्याच्या संदर्भात परिनिर्वाण चैत्य ताम्रपट इति असा एक अभिलेख तिथं आपल्याला
आढळतो. ठीक आहे, ह्याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो, कारण गौतम बुद्धांचा मृत्यू ही इतिहासामध्ये खूप महत्त्वाची घटना आहे आणि त्याच्यावर जर असं काही आपल्याकडे असेल तर त्याच्यातनं प्रश्न डेफिनेटली हा येऊ शकतो. कुठे आहे किंवा त्याचं काय कशा संदर्भात आहे, नावावर नंतर लक्षात येतं कशावर आहे, कशा संदर्भात आहे, फक्त मग ते ठिकाण ते विचारू शकतात. ठीक आहे, पुढचा भाग आहे 4 नंबर व्रज्जी. ठीक आहे, आता व्रज्जी या महाजनपदाची राजधानी वैशाली हे शहर होतं, उत्तर बिहारमध्ये हे आढळतं. चेतक हा इथला महत्त्वाचा शासक होता. याला महाअठ्ठकुल असं म्हटलं गेलं. काय महाअठ्ठकुल म्हणजेच 8 कुळांचा 8 जनपदांचा किंवा 8 गणराज्यांचा संघ असं त्याला म्हटलं गेलं. याच्यामध्ये ह्या 8 मध्ये विदेह, लिच्छवी, व्रज्जी, शाक्य, ज्ञातृक इत्यादी प्रमुख जमाती होत्या. ठीक आहे, पुढचं आहे कौशल. ठीक आहे, कौशलमध्ये त्यांची राजधानी होती श्रावस्ती, उत्तर प्रदेशमध्ये होतं आणि नेपाळ म्हणजे त्या बाउंड्री एरियामध्ये ते होतं. आणि हा प्रसेनजित हा याचा शासक होता. हा खूप सिग्निफिकंट आहे बरं का, हा प्रसेनजित खूप प्रसिद्ध आहे. हा प्रसेनजित होता तो गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर, ठीक आहे, जैन जे तीर्थंकर आहेत 24वे, ठीक आहे, त्यांचे तो समकालीन होता. हा प्रसेनजित होता त्यांचा समकालीन होता. काशी हे शहर आहे. ठीक आहे, काशी हे महाजनपद होतं आणि त्याची राजधानी होती वाराणसी. ठीक आहे, वाराणसी या शहरालाच काशी आणि हिंदीमध्ये बनारस असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, पूर्व उत्तर प्रदेशच्या भागामध्ये. दिवोदास हा त्यांचा शासक होता. 23वे जैन तीर्थंकर, ठीक आहे, पार्श्वनाथ हे या वाराणसीचे होते. त्यांचा जन्म ह्या वाराणसी शहरामध्ये झाला होता असं मानलं जातं. पुढचं आहे महाजनपद चेदी. शुक्तिमती ही त्याची राजधानी होती आणि ते बुंदेलखंडच्या प्रदेशामध्ये होतं. शिशुपाल हा या चेदी महाजनपदाचा प्रमुख शासक होता. पुढचा आहे बघा कुरु. ठीक आहे, आता हा जो कुरु आहे हा ऑब्विसली दिल्लीच्या प्रदेशामध्ये होतं. तिथं होतं इंद्रप्रस्थ. ठीक आहे, कुरूंची पांडवांची राजधानी होती. नवीन त्यांनी राजधानी वसवली होती जी ते नंतर त्या चौपट खेळामध्ये ते हरले होते. ठीक आहे, जुगारामध्ये हरले होते शकुनी मामासोबत बसून. ते दिल्लीच्या एरियामध्ये आज सुद्धा बघा दिल्लीच्या एका भागाला इंद्रप्रस्थ म्हटलं जातं. दिल्लीमध्ये इंद्रप्रस्थ नावानं काही गव्हर्नमेंटच्या कंपन्या सुद्धा आहेत. ठीक आहे, सो ते इंद्रप्रस्थ म्हणजे दिल्ली ही हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये भारताची राजधानी राहिलेली आहे. ठीक आहे, इसुकरा हा यांचा प्रमुख शासक होता. महाभारत आणि पन्नीच्या अष्टाध्यायी या ग्रंथामध्ये याचा उल्लेख येतो. महाभारतामध्ये नंतर साहजिकच आहे. ठीक आहे, कारण तिथले जे वंश होते पांडव जे होते तेच याच्यामधले प्रमुख कॅरेक्टर होते, त्यामुळे त्याच्यामध्ये उल्लेख आहे आणि पन्नीच्या अष्टाध्यायी ग्रंथामध्ये सुद्धा उल्लेख आहे. त्यानंतर आहे वत्स. यांची राजधानी होती कौशांबी. आज सुद्धा हे शहर उत्तर प्रदेशमध्ये अस्तित्वात आहे. ठीक आहे, उत्तर प्रदेश. याचा प्रमुख शासक होता उदयन. हर्षवर्धन जो नोंदर इसवी सन 600, ठीक आहे, या काळामध्ये जो शासक झाला म्हणजे या महाजनपदाचे जवळपास 1000 वर्ष 1200 वर्ष नंतर त्या हर्षवर्धनने रत्नावली नावाचं नाटक या उदयन याच्यावर लिहिलं होतं. तसंच भास हा एक लेखक होता, त्याने उदयन याच्यावर स्वप्नवासव दत्त हे नाटक लिहिलं होतं. ठीक आहे, उदयन आणि त्याच्या प्रेमिकेवर हे एक नाटक त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, पुढचं आहे पांचाल महाजनपद. यांची राजधानी होती अहिच्छत्र आणि कांपिल्य. ठीक आहे, अहिच्छत्र आणि कांपिल्य ही त्यांची राजधानी होती. हा रोहिलखंडमध्ये म्हणजे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा जो बाउंड्रीचा एरिया आपण म्हणूयात त्या भागामध्ये होतं आणि उत्तर प्रदेश आणि आजच्या त्या पूर्ण उत्तर प्रदेशमध्ये पण त्या बाउंड्रीचा रिजन तो आहे. त्याच्यानंतर 11 मत्स्य. याची राजधानी होती विराटनगर आणि आजचं त्या शहराचं नाव आहे बैराट. ठीक आहे, हे राजस्थानमध्ये आहे. त्याचा शासक होता विराटनगर. या विराटनगर इथे सम्राट अशोकाचा सुद्धा एक शिलालेख आढळतो. या फॅक्च्युअल गोष्टींवर तुम्हाला जोड्याला स्वरूपात प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, एकदा मागे आयोगानं बिहारच्या प्रदेशामध्ये, ठीक आहे, मगध अंग वगैरे जे महाजनपद आहेत ना
त्यांच्याविषयी त्यांनी कोणत्या एरियामध्ये त्याच्यावर प्रश्न विचारला होता, पश्चिम बिहारमध्ये का दक्षिण बिहारमध्ये, इतक्या मायन्यूट जाऊन सुद्धा आयोग टॉर्चर करण्यासाठी फक्त असे प्रश्न तुम्हाला विचारतात. ते एखादी वेळेस नाही आलं तरी स्किप केलं तरी काही हरकत नसते. पण आता आपल्याला माहिती आहे अशा प्रकारे खोचक विचारण्याची सवय, तर आपण हे पाठ करायला पाहिजे. पुढचा आहे शूरसेन. ठीक आहे, हे मथुरामध्ये होता शूरसेन. याचा अर्थ यांचा संबंध श्रीकृष्ण यांच्याशी येतो. ठीक आहे, कारण श्रीकृष्ण मथुरेमध्ये राहिले होते. उत्तर प्रदेशमध्ये आहे. बिशनीस आणि अवंतीपुत्र हे याचे प्रमुख शासक होते. अवंती, उज्जैन आणि माहिष्मती अशा दोन त्यांच्या राजधान्या होत्या. ठीक आहे, वर खाली हे एरिया आहे. त्यापैकी उज्जैन जे ते आज सुद्धा शहर अस्तित्वात आहे आणि तिचं महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे, महाकालेश्वर मंदिर उज्जैनमध्ये आज सुद्धा आहे. मध्य प्रदेशमध्ये हे स्थान आहे. आणि प्रत्योद हा इथला एक प्रमुख शासक होता. प्रत्योद जो होता तो गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्या समकालीन होता. ठीक आहे, त्यांच्या समकालीन तो होता. त्याच्यानंतर आहे अश्मक. अश्मक जे आहे ते महाराष्ट्रात होतं. त्याची राजधानी पोतन इथे होती. ते म्हणजे आजचं आधुनिक नांदुरा. आज सुद्धा हे शहर अस्तित्वात आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये असणारं हे एकमेव महाजनपद आहे आणि याचा शासक होता ब्रह्मदत्त. त्याच्यानंतर आहे कंबोज. हा राजापुरा एरियामध्ये होता, काश्मीरमध्ये. वरच्या साईडला पाकिस्तान आणि भारतातलं काश्मीर असा मिळून एरियामध्ये होता, काश्मीरमध्ये. आणि हे जे कंबोज होतं ते घोड्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होतं असं मानलं जात होतं. शेवटचा आहे गांधार. त्याची राजधानी होती तक्षशिला. तक्षशिला इथल्या विद्यापीठासाठी खूप प्रसिद्ध होतं. पुढे ज्यांच्याबद्दल आपण विष्णुगुप्त चाणक्य यांच्याबद्दल माहिती बघूयात, ते या तक्षशिला विद्यापीठामध्ये शिकवायला प्राध्यापक आणि नंतर काही काळासाठी मे बी प्राचार्य सुद्धा तिथं ते होते. हे आजच्या पाकिस्तानमध्ये आहे. आणि पुष्कर सरीन हा याचा प्रमुख शासक होता. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये पर्शियन सम्राट दारियुश, ठीक आहे, याने हा प्रदेश जिंकला आणि तो त्याच्या साम्राज्याचा भाग होता असं बेहिस्तून हा एक शिलालेख आहे, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख येतो. आय थिंक 2019-20 मध्ये कधीतरी आयोगाने एक प्रश्न विचारला होता की हा प्रदेश कशासाठी प्रसिद्ध होता. ठीक आहे, ब्लँकेट्स बनवण्यासाठी होता. तर ह्याच्यातनं त्याचा संबंध आयोगानं कसा लावला याच्याबद्दल अजूनही स्पष्टीकरण नाहीये. परंतु त्या दारियुशनं तो प्रदेश जिंकला होता आणि त्या ग्रीक प्रभावानं, ठीक आहे, या पर्शियन प्रभावानं तर त्याला ब्लँकेट्सचा वगैरे व्यवसाय तिथं विकसित झाला असावा असं फक्त आपल्याला आता आयोगानं म्हटलंय म्हणून मानावं लागतं. पण त्याच्यामध्ये एक्झॅक्ट लिखित पुरावे अजूनही आपल्याला आढळत नाहीत किंवा आपल्या वाचण्यामध्ये ते जनरली अभ्यासामध्ये नाहीये. मग अशा प्रकारचा तो प्रश्न असतो तो सरळ सरळ स्किप करायचा असतो. ते मला येत नाही तर कोणालाच येत नसतं. ठीक आहे, म्हणजे मग प्रत्येक विद्यार्थ्याला ते कोणालाच येत नसतं. असे प्रश्न खुशी आनंदाने काय करायचं, स्किप करून टाकायचे असतात. आता हे जे महाराष्ट्रातलं जनपद आहे कोणतं, अश्मक. ठीक आहे, हे अश्मक महाजनपद जे ते महाराष्ट्रातलं एकमेव महाजनपद आहे. आणि महापरिनिर्वाण युग आणि बावरी जातक, हे जातक म्हणजे काय असतं तर गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मांच्या ज्या कथा आहेत त्यांना जातक कथा म्हटलं जातं. तर हे बावरी जातक या कथेतून या अस्सक किंवा अस्मक एकच नाव आहे बरं का, अस्सक किंवा अश्मक, कन्फ्यूज व्हायचं नाही, एकच नाव आहे दोन्ही. ठीक आहे, त्या जनपदाची माहिती मिळते. यालाच अश्वक आणि अश्मक असंही म्हटलं जातं. बघा इथेच तुम्हाला आता सांगितलं होतं. यांची राजधानी पोदन किंवा पोतन, ठीक आहे, आधुनिक नांदुरा हे शहर त्यांची राजधानी होती. आता जैन ग्रंथांमध्ये अशी आख्यायिका सांगितली की त्यांचे जे जैनांचे जे पहिले तीर्थंकर आहेत भगवान ऋषभदेव यांचे पुत्र बाहुबली. ठीक आहे, हे बाहुबली म्हणजे कोण तर श्रवणबेळगोळा इथे जे गोमटेश्वर बाहुबली त्याचं जे मोठं एकदम जैन मूर्ती आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपल्याला पुढे माहिती बघायची आहे. तर ते हे बाहुबली आहे, त्यांना हे राज्य अश्मक राज्य दिलेलं होतं असं मानलं जातं. आणि याच्यामध्ये समकालीन महाराष्ट्रात जेव्हा हे अश्मक महाजनपद होतं त्यावेळेस महाराष्ट्रात सुद्धा विदर्भ, भोज, मल्ल आणि दंडक या प्रकारची जनपद तिथं अस्तित्वात होती. ठीक आहे, म्हणजे महाजनपद सुद्धा आहेत आणि जनपद म्हणजे गणराज्य सुद्धा इथं अस्तित्वात होती.
धन्यवाद.